छत्रपती संभाजीनगर भागामध्ये मुकुंदवाडी या ठिकाणी एक खून होतो आणि हा खून झाल्याच्या नंतर तेथील महापालिका खरबडून जागी होते आणि खरबडून जागी झाल्याच्या नंतर 229 घरावर बुलडोझर फिरवते। म्हणजे जवळपास 50 ते 60 जेसीप्या आणि पोलीस फोर्स, राखीव दल आणि त्याच्यानंतर जे महापालिकेचे कर्मचारी आहेत यांचा ताफा अचानक त्या ठिकाणी जातो आणि 229 घरं अचानक तोडली जातात। त्या लोकांना कोणतीही संधी दिली जात नाही, त्यांना माहिती बी नाही होत की अचानक हे चाललंय काय। ज्या देशाच्या बाउंड्रीवर अचानक हल्ला करावा किंवा युद्ध व्हावा यासारखी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्भवली आणि 229 घरं जमीनदोस्त करण्यात आले। मित्रांनो, अतिक्रमण म्हटलं की एखादी नोटीस किंवा पूर्वकल्पना द्यावी लागते, परंतु ही कुठलीही नोटीस न देता छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक कारवाई करण्यात आली आणि जालना रोड ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 20-25 वर्षापासून जे अतिक्रमण झाले होते त्या ठिकाणी 2-3 मजली बिल्डिंगा, काही दुकानी आणि व्यवसाय चालू होते। याच व्यवसायावर अचानक बुलडोझर फिरवण्याचं काम हे महापालिकेने केलं आहे। पण मित्रांनो, ज्यावेळेस एखादी व्यक्ती घर बांधते त्यावेळेस ती त्याची आयुष्याची पुंजी म्हणून त्या घराकडे बघितलं जातं आणि पायी करून तो माणूस घर बांधतो आणि हे घर आयुष्याचं एक स्वप्न म्हणून बघितलं जातं आणि अचानक हा घात प्रहार छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेने केला, हा खूप निषेधार्थ आहे। त्याचा प्रथम निषेध केला पाहिजे, कारण तेथील खासदार इम्तियाज जलील यांनी पण या गोष्टीचा जाहीर निषेध केला आहे। कारण एखादी व्यक्ती, त्यांचं असं म्हणणं होतं की एका आमदाराने महापालिकेच्या आयुक्ताला फोन केला आणि त्यांनी ही कारवाई केली, परंतु मित्रांनो असं नाही। कारण नक्कीच तेथील महापालिकेने तोंडी का होईना परंतु त्यांना सूचना दिल्या असतील, परंतु तेथील नागरिकाचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही। तर नक्कीच मित्रांनो, यांना पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं, कारण हे अतिक्रमण पाडणं, 229 घरं उद्ध्वस्त करणं आणि त्यांना डायरेक्ट रस्त्यावर आणणं ही सरकारची चूक आहे, तेथील प्रशासनाची चूक आहे। तरी मित्रांनो, या विषयी मानवाधिकार आणि जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी त्याची नक्कीच दखल घ्यावी। ज्या वेळेस ही कारवाई होत होती त्यावेळेस तेथील काही रहिवासी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते। काही रहिवाशांनी तर राखेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला, काहींनी आडवं पडले, परंतु कुठलाही प्रतिसाद महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून झाला नाही। त्यांना दया माया किंवा भावनिक झाले नाहीत, कारण त्यांच्याबरोबर 100 ते 150 पोलीस, 50-60 जेसीप्या आणि टिप्पर असा फौजफाटा, राखीव तुकडी दल असल्यामुळं लोक सैरावैरा होऊन घाबरून गेले आणि त्यांना घरातील जे वस्तू होत्या, महागड्या वस्तू, टीव्ही, फ्रीज, कूलर, गाड्या घोड्या, सोनं नाणं, डब्बे, कुठलाही त्यांना वाचवता आला नाही आणि म्हणून ही कारवाई निषेधार्थ आहे। कोणाच्या तरी सांगण्यावरून झाली असावी असा वास येत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनता, संभाजीनगर येथील लोक किंवा जनता त्याचा निषेध करीत आहेत। तरी मित्रांनो, अशा घटना घडू नयेत आणि जर अतिक्रमणधारकावर कारवाई झाली पाहिजे असं सर्वसामान्याचं मत आहे, लोकांचं मत आहे। आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।